श्री स्वामी समर्थ. बघा, स्वामींच्या मठात जाऊ द्या किंवा मंदिरात जाऊ द्या किंवा घरी, तुम्ही पण हेच करताय का? ह्या दोन गोष्टी जर तुम्ही करत असाल तर आत्ताच सावध व्हा. आता ह्या दोन गोष्टी कुठल्या आहेत मी पुढं सांगणारच आहे तुम्हाला. याच्यामुळे तुमच्या जीवनावर पण परिणाम होतो बघा. चला तर ह्या दोन गोष्टी कुठल्या आहेत बघा. आपण घरी असू द्या किंवा स्वामींच्या मठात जाऊ द्या किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊ द्या. बघा, आपण गेल्यानंतर ना सतत स्वामी मला हे द्या, मी एवढे एवढे पेढे देईल किंवा एवढे एवढे हे करील किंवा एवढे एवढे पैसे देईल, एवढे एवढे पैशाचं काहीतरी करील. स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा, मी एवढं एवढं करील. स्वामी माझं हे अडचण आहे, माझं हे अमकं आहे तमकं आहे. स्वामींना सतत मागणं बंद करा. तुम्ही पहिल्यांदा स्वामींना मागणंच बंद करा. माझं तर असं म्हणणं आहे. कारण स्वामी सगळं बघत आहेत. बघा, तुमच्या जीवनात काही अडचणी म्हणा किंवा काही आनंद म्हणा किंवा काय असेल ते स्वामी सर्व काही बघत आहेत ना. मग आपण मागण्याची गरजच का पडावी सांगा तुम्ही. सतत स्वामी मला हे द्या, माझी ही इच्छा पूर्ण करा, मी तुम्हाला एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो. अहो, आपण काय देणार स्वामींना सांगा तुम्ही. आणि स्वामी मागतात का कधी सोनं नाणं किंवा पैसे हे मागतात का कधी सांगा तुम्ही. स्वामींना द्यायचंच असेल ना तर आपली सेवा द्या. स्वामींचं नाम घ्या, सतत स्वामी चरित्राचे पठण करा, पारायण करा. हे स्वामींना आवडतं बघा. आणि स्वामींना जसं आवडतं ना तसं आपण वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त प्रयत्न करायचा आहे आपल्याला. बघा, स्वामींना गर्व केलेला आवडत नाही. स्वामींना मी पण आवडत नाही किंवा मी स्वामींचा भक्त आहे, मी स्वामींचा भक्त आहे, सेवेकरी आहे असं पण आपण म्हणायचं नाही कधी किंवा आपल्या तोंडात येऊच द्यायचं नाही कधी. स्वामींना जसं आवडतं ना तसं आपण राहायचा प्रयत्न करायचा आहे बघा. आपण प्रामाणिक राहायचं आहे. दुसऱ्यांविषयी आपल्या मनात तिरस्कार द्वेष हा कधीच येऊ द्यायचा नाही. लोक काय म्हणतात त्याचा आपल्या या जीवनावर कधीच परिणाम करून घ्यायचा नाही. आपण आणि आपली स्वामी भक्ती एवढ्यातच आपण मर्यादित ठेवायचं आहे. आणि आपण जसं जसं नामस्मरण करू, जसं जसं त्याच्यात गुंतत जाऊ किंवा त्या सारीपाट म्हणजे स्वामी चरित्रात गुंतत जाऊ ना तसं तसं आपल्याला दुसऱ्यांच्या बोलण्याचा किंवा दुसऱ्यांच्या वागण्याचा आपल्या शरीरावर किंवा मनावर काहीच परिणाम होत नाही बघा. काय म्हणतात म्हणू द्या. आपल्या तोंडातून दुसऱ्याविषयी अपशब्द येऊ द्यायचा नाही आणि दुसऱ्यांविषयी आपल्याला तिरस्कार निर्माण व्हायचा नाही. स्वामींना जसं आवडतं तसं आपण राहण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा. आणि सततचं मागणं बंद करायचं आहे आपल्याला. या जर दोन गोष्टी तुम्ही अवलंबल्या आपल्या जीवनात तर स्वामी तुम्हाला कधीच दुःखात येऊ देणार नाहीत. आणि दुःख आलं तर असं आलं आणि असं गेलं म्हणजे संकट असू द्या किंवा अडचण असू द्या किंवा दुःख असू द्या बघा, असं आल्यासारखं पण वाटणार नाही तुम्हाला. कसं संकट पळवून नेतील स्वामी हे सुद्धा कळणार नाही बघा. सततचं मागणं बंद करायचं आहे बघा आपण. का तर ह्या गोष्टी आपल्याला सारखं मागणं म्हणजे बंदच करायचं आहे. स्वामींना म्हणायचं आहे स्वामी सर्व काही बघत आहेत. स्वामी तुम्हाला जे योग्य वाटेल तेच मला द्या. तुम्ही जो मार्ग दाखवचाल ना त्याच मार्गावर मी चालणार आहे किंवा त्याच मार्गावर तुम्ही मला घेऊन चला. मग त्यात सुख आलं दुःख आलं स्वामींना सर्व काही दिसतं. त्यामुळे स्वामी जेव्हा आपल्या सुख देतील ना तेव्हा देतील, दुःख देतील. हे सुखदुःखात जीवन हे सुखदुःखाने भरलेलं आहे बघा. दुःखाची सामना करण्याची ताकद आपल्याला स्वामीच देत असतात आणि सुख हे पण स्वामीच आणत असतात आपल्या जीवनात. त्याच्यामुळे सततचं मागणं बंद करा आणि दुसऱ्याविषयी तिरस्कार, दुसऱ्यांचा कुठल्याच गोष्टीचा आपल्या मनावर परिणाम होऊ दे नका. या जर दोन गोष्टी तुम्ही जीवनात पाळल्या ना तर तुम्ही यशस्वी होण्यात कधीच कोणा हात धरणार नाही बघा तुम्ही. आणि आपण काय देऊ शकणार बघा स्वामींना. बघा, स्वामींनी तुम्ही बघितलं का कधी स्वामींनी सोनं नाणं घातलेलं किंवा छान छान कपडे घातलेले आठवतात का? मग आपण काय देणार स्वामींना सांगा तुम्ही. एका क्षणात
हे जग बदलण्याची ताकद आहे, एका क्षणात चमत्कार करण्याची ताकद आहे. त्यांना आपल्यासारख्याने काय देऊ शकू सांगा तुम्ही आपण? हां, क्षणार्धात सगळा चमत्कार करून दाखवतात स्वामी. जग इकडच्या इकडं करण्याची ताकद आहे स्वामींच्या ह्याच्यात. हां, आणि आपण काय देणार त्यांना सांगा तुम्ही? त्यामुळं सततचं मागणं पण बंद करा आणि असे नवस करण्याचं पण बंद करा. नवस करायचंच आहे तुम्हाला तर मी एवढ्या दिवसात एवढा जप करेल, एवढ्या दिवसात एवढे स्वामी चरित्राचे पारायण करेल मी. उपासनेचेच नवस करा तुम्ही कितीही, पण असले पैशाचे ह्याचे त्याचे नवस करू नका. या 2 गोष्टी तुम्ही जीवनात पाळा, यशस्वी नक्कीच व्हाल. श्री स्वामी समर्थ.